बीडमधील देशमुख हत्या प्रकरणानंतर आता पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे। स्वतः पोलीस अधीक्षक राजकीय नेत्यांच्या अंगरक्षकांच्या नेमणुका करणार आहेत। 7 दिवसांची रोटेशन ड्यूटी त्यांना असेल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे। राजकीय नेत्यांना दिल्या जाणाऱ्या अंगरक्षकांच्या नेमणुका स्वतः पोलीस अधीक्षक करणार आहेत। विशेष बाब म्हणजे 7 दिवसांनी या ड्यूटीमध्ये बदल केला जाणार आहे, तर अंगरक्षकांचं स्वतंत्र पथक तयार केलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोई यांच्याकडून। विशाल, बीडमध्ये खूप महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत, तसंच आता पोलीस अधीक्षकांनी जे अंगरक्षक आहेत नेत्यांसाठीचे ते सुद्धा स्वतः ते नेमणूक करणारे असा एक निर्णय घेतलाय। कशा पद्धतीने आपण याकडे पाहायचं? परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न पोलीस अधीक्षकांचा सुरू आहे असं म्हणू शकतो। पहिले आडनावावरना बोलवायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय पोलिसांनी घेतला। तर आता दुसरा निर्णय म्हणजे राजकीय नेत्यांचे जे अंगरक्षक असतात ते आता पोलीस स्वतः नियुक्त करणार, म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत निर्णय घेणार। कारण वाल्मिक कराडसोबत सुद्धा अंगरक्षक होते आणि बरेच वर्ष एकच अंगरक्षक सोबत असतो आणि तो सुद्धा गुन्ह्यात सहभागी होतो आणि त्याच्यामुळे पोलिसांना माहिती मिळत नाही असं काहीसा कयास पोलिसांनी काढलाय। त्यामुळे आता अंगरक्षक हा पूर्ण वेळ न देता फक्त 7 दिवसासाठी देता येईल आणि 7 दिवसानंतर अंगरक्षक बदलण्यात येईल आणि रोटेशन पद्धतीने हे सगळं चालेल आणि या सगळ्यांवर स्वतः पोलीस अधीक्षक लक्ष ठेवणार आहे। त्यामुळे यापुढे राजकीय नेत्यांना आपल्या गुन्हेगारी कामाच्या वेळी या पोलिसांचा वापर करता येणार नाही असं काहीसं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी या आठवड्यापासून पोलीस अधीक्षक करणार आहेत। श्वेता, अगदी धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।